प्रताप, तुझा अभ्यास झाला असन तर तुला आणि डॉलीला जेवण करायला वाढून देते. नाही आई, थांब, बाबाला येऊ दे. ठीक आहे. आले तुम्ही, हातपाय धुवून घ्या, मी गरम गरम जेवायला वाढतो. थांब गोदा, थोड्या वेळ बसतो, त्याच्यानंतर हातपाय धुतो. काहून तर का झालं? काही नाही व, मालकानं मागच्या सुट्ट्यांचे पैसे कापले. पण तेव्हा तर तुमची तब्येत खराब होती ना, म्हणून सुट्ट्या झाल्या. आता मालकाले कोण समजवणार आहे? ह्या महिन्यात थोडा कमी कमीच आपल्याला खर्च करावा लागेल. खर्च तर कमी करून घेऊ, पण प्रतापसाठी 2 वह्या आणायच्या आहे आणि 1 पुस्तक आणायची आहे. ते कसं आणू? पाहतो मी, कोणाकडून तरी उधार भेटन तो. आहे का घरी रामभाऊ? अरे गणेश भाऊ, या या. वहिनी, या. बसा बसा. कोणाकडून उधार पैसे घेण्याची गोष्ट होऊन राहिली? ह्या महिन्यात थोडे कमी भेटले मले कामावरून पैसे. मले प्रतापच्या 2 वह्या आणि 1 पुस्तक आणायची होती, त्याच्यासाठी घेईन कोणाकडून तरी उधार पैसे. प्रतापच्या वह्या न पुस्तकासाठी पैसे पाहिजे ना, तर मी देतो. नाही नाही गणेश भाऊ, पहिलेच तुम्ही ना आमची खूप मदत केली आहे. मदत कायची आहे ते? मी त्याच्या शिक्षणासाठी पैसे दिले आहे ना. आता पण त्याला जे जे वह्या पुस्तकं लागल, त्याचं शिक्षण होत नाही तोपर्यंत मी त्याच्या शिक्षणासाठी पैसे देईनच. नाही नाही गणेश भाऊ, मला आता लाज वाटायला लागली आहे तुमच्याकडून पैसे घेऊन घेऊन. भाऊ, नाही नको म्हणा, आमच्या पोटाला पण पोरं बाळा नाही आहे. कमीत कमी आम्ही प्रतापचं शिक्षण करून तेवढीच आमची हाऊस भागून घेतो. आता मी का बोलू वहिनी, काही बोलायला शब्दच नाही राहिले. हो ना, काहीच शब्द नाही राहिले बोलल. प्रताप बेटा, काकाचे उपकार कधी नको विसरशील. उपकार वगैरे नाही प्रताप, तुझ्याबद्दल मला ना तुझ्या काकीला खूप प्रेम आहे. हो काका. काही वर्षानंतर सुमन, खूप खराब वाटून राहिलं का? खोकला आहे थोडासा, आता थंडी पडली आहे ना, तर थोडा खोकला जास्त वाढला आहे. 1-2 जणांकडे पैशाचं बोललं आहे मी. 2-4 दिवसात पैसे भेटले का डॉक्टरनं जे टेस्ट सांगितले आहे ना, त्या करून घेऊ आपण. घाई नको करा, मला बरं वाटून राहिलं आता. पहिलेच खूप उशीर झाला आहे टेस्ट करायसाठी, आता तू बहाणे नको बनू. माझ्यासाठी तुम्हाला खूप पैसे खर्च करावे लागते ना. आता अशी माझी तब्येत आहे आणि जेव्हा आई नाही होत होती तेव्हाही खूप पैसे लागले. आता तो विषय इथं काढण्याची गरज आहे का? नाही, तरी माझ्यासोबत लग्न करून तुम्हाला खूप पैसे खर्च करावे लागले. काका, काकी, कोण आहे? अरे प्रताप, ये ये. प्रताप बेटा, ये बस. काकी कशी आहे तू? मी ठीक आहे रे बेटा. काका, काकीला का झालं आहे? इतकी खोकलं काऊन आहे? काही नाही रे बेटा, असंच खोकला आहे. नाही नाही, काकीचा चेहरा खूप उतरला आहे. तुम्ही खरं खरं सांगा काका, काय झालं आहे? काही नाही, थोड्याशा टेस्ट सांगितल्या तुझ्या काकीने. नाही नाही, कोणत्या टेस्ट नाही रे बेटा, तू लक्ष नको देऊ. पहिले तू सांग, तू का खाशील, मी करून देते. नाही काका, सांगा तुम्ही, आपण आताच्या आता त्या टेस्ट करून घेऊ. नाही नाही, मी करून घेईन, पैसे आहे माझ्याकडे. मी पैशाचा विषय तर काढलाच नाही काका. तुमच्याकडे खरंच पैसे आहे ना काकीच्या टेस्टसाठी? आहे ना, आहे आहे, तू चिंता नको करू बाळा. तुमच्याकडे पैसे असेल तरी काकीच्या टेस्ट आपण आताच्या आता करून घेऊ. चला, आताच्या आता दवाखान्यात चला. नाही रे बेटा, मी करतो 2-3 दिवसात. 2-3 दिवसात नाही, आत्ता. प्रताप, तसं म्हटलं तर आता माझ्याकडे काहीच पैसे नाही आहे, म्हणून आम्ही 2-4 दिवसात करून घेऊ रे बेटा. मला माहित आहे तुमच्याकडे पैसे नाही आहे, म्हणूनच तुम्ही काकीची टेस्ट 2-4 दिवसात करू असं म्हणत आहे. तुमच्याकडे पैसे असल्यावर तुम्ही असं 2-4 दिवसावर कधीच नाही ते काम टाकल.
चला आपण आताच्या आता जाऊ ना काकीच्या टेस्ट करून येऊ. पण बेटा तुझ्याकडून पैसे कसे घ्यायचे? तसेच जसे तुम्ही माझ्या शिक्षणासाठी लहानपणी पैसे लावत होते तसेच. ते शिक्षणासाठी होते रे बाळा तुझ्या. तुम्ही शिक्षणासाठी पैसे दिले म्हणूनच आज मी एवढा मोठा ऑफिसर बनू शकलो, फक्त तुमच्यामुळे ना काकीमुळे. हो रे बाळा, पण ते काही उपकार नाही आहे आमचे. मी तेव्हाही सांगितलं होतं आमचं प्रेम आहे. तर मग आता तुमच्याकडे लक्ष देणं हेही माझं प्रेमच समजा. आणि माझे आई वडील असते तर मी हे केलंच असतं ना. मी तुम्ही माझ्या आई वडिलापेक्षा काही कमी नाही आहे. म्हणून तुम्ही आताच्या आता तयारी करा आणि चला माझ्यासोबत. ठीक आहे बाळा. चल सुमन, आपण जाऊन येऊ दवाखान्यात. हो ठीक आहे. बाळा, तुझं हे प्रेम पाहून आता मला कशाची खंत नाही का माझ्या पोटी मुलं बाळ नाहीये. काकी, मी तुझा ना काकाचा मुलगाच आहे आणि नेहमी राहील.